जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायचे बाजार रेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलवरचे तर चॅनलची मेंबरशिप घ्या। मेंबरशिपसाठी किरकोळ पैसे असतात, 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत। मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला महिनाभर फुकट व्हिडिओ म्हणजे महिनाभरात तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपण रेट जाणून घेऊ। काय सांगितली किंमत? 10,000। 10,000 गाई किती महिन्याची गाभण? येलेली खोंडे खाली खाली खोंड आहे का? हा ही गाय का? हा ही गाई 10,000। हा पाहता मित्रांनो, दूध किती आहे सध्या? 2 लिटर। 2 लिटर दूध आहे। 2 टायमाचं मिळून हा का 1 टायमाचं? 2 टायमाचं। नंबर सांगा। 87 67 61 22 75। पाहता मित्रांनो, ही गाय आहे। खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा। पाहताय अशा प्रकारची गाय आहे। थांबा 2 मिनिट, कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी माईक देऊ ना, कमाई घेऊन पाहताय हा देशी गाय बाजार आहे। गेट मधून सरळ आले तर पुढे तुम्हाला देशी गाय उपलब्ध होऊन जातील। गाय बाजारात आल्यानंतर मग काय चाललंय, घेतला की नाही काय? चालतंय, आपण या कालवडीचे रेट जाणून घेऊ मित्रांनो। आता काष्टी बाजार अशा प्रकारचे काय किमती सांगितल्या मालक? किमती काय सांगितल्या? हा, इथे 5,000 आहे। हिचं काय सांगितलं? याचे 5,000 दोन 5,000 5,000 10,000 2। नंबर सांगा। नंबर नाही पाठना, नंबर पाठ नाही मग नाही का? तर तुम्हाला अशा कालवडी खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे। एचएफ गायची कालवडीचा रेट जाणून घेऊ। काय सांगितलं मामा तिचं? कालवडीचा रेट काय सांगितलं? 4,000 कालवड। पाहताय मित्रांनो, होलसेल बाजार चालू झालाय, आता खूप रेट कमी झालेत। असे जनावरे तुम्हाला शेतकऱ्यांच्या खूप कमी बजेट मध्ये उपलब्ध होतात। मामा नंबर सांगता येईल का? 98 60 37 37 64 57। पाहताय मित्रांनो, लगेच कॉन्टॅक्ट करून कालवड खरेदी करा। आमचे मित्र निखिल जिथिटे यांनी ही कपिला गाय आणलेली आहे, ब्लॅक कपिला। केवढ्याला द्यायची मालक? इथे 75,000। फायनल काय होईल? 70 पर्यंत देऊ। 70 पर्यंत देत आहे। दुधाची काय क्षमता आहे सर? 9 लिटर। 9 लिटर आहे मित्रांनो। यांची खासियत आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाला जर कपिला गाय हवी असेल तर यांच्याकडे 12 महिने आणि 24 तास उपलब्ध असतात। भरपूर प्रमाणात काळ्या कपिला गाय यांच्याकडे असतात। यांची प्रसिद्धीच काळ्या कपिला गायमुळे झालेली आहे, त्यामुळे यांच्याकडे काळ्या गायी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात। कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा। नंबर सांगा। 99 22 23 64 18। ऍड्रेस सांगा। दावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये यांच्याकडे अशा प्रकारच्या कपिला गायी उपलब्ध असतात। कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता। काय सांगितलं? कांक्रेचे 60,000 रुपये। फायनल? फायनल 55 ला द्यायची। मागणी झाली का? नाही, आता चालू आहे बाजारात। केवढ्याला द्यायची फायनल? म्हणजे 55 ला द्यायची फायनल। नंबर सांगा परत एकदा। 99 22 23 64 18। मित्रांनो, अशा शांत स्वभावाच्या गायी खरेदी करायच्या असेल तर लगेच संपर्क करू शकता। यांच्याकडे अशा पद्धतीच्या गायी उपलब्ध आहेत। पाहता मित्रांनो, हा देशी गाय बाजार भरलेला आहे आणि घासाचं वज आपल्याला आज देणार आहे। ते जातानी घासाचं वज द्या बरं का, जातानी घासाचं वज द्या फुकाट। हो तस नाही। पाहताय या अशा पद्धतीच्या गायी खूप आलेल्या आहेत बाजारामध्ये। आपण रेट जाणून घेऊ। दादा काय सांगितलं हिचं? काय सांगितलं हिचं? 10,000 सांगितलं का? नंबर सांगा। 88 हा 0 हा 60 88। त्यांच्याकडे द्या माईक। मित्रांनो, तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे। किंमत काय सांगितली मालक? 10,000। 10,000 2। काय आहे खाली? खोंड आहे का कालवड? खोंड आहे का? पाहता मित्रांनो, अशा पद्धतीची गायी आहे। कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता। नंबर सांगा। 96 57 हा 29 86 44। तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर शेतकऱ्याचे नंबर दिलेलेत, आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता। पाहता अशा प्रकारच्या गायी उपलब्ध आहेत बाजारामध्ये। जय श्रीराम मालक। जय श्रीराम। काय सांगितलं गायचं? 32,000।
फायनल काय होईल? 30 मागणी झाली? 25 पर्यंत मागते. मागतात का? नंबर सांगा. 97 63 12 45 70. मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता. किती दिवस बाकी आहेत? 8 दिवस बाकी. 8-10 दिवस बाकी आहे. दाताला कशी आहे? 6 दाती झाली. वेद किती आहे? दुसऱ्या जाई. काय किंमत सांगितली मामा? 30,000. 30,000 सांगितली का? हा. पाहता मित्रांनो 30,000 जर्सी गाय उपलब्ध आहे काष्टी बाजारात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. नंबर सांगा. हो. नंबर सांग ना. 88 06 77 काय किंमत सांगितली मालक? 40,000. 40,000. फायनल काय होईल? फायनल 30 पोतर मागत मागणी झाली का? कशी झाली? मेट्या पोतर. फोन नंबर सांगा. 9307 35 31 01. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांची गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय सांगितलं हिचं? इथं 25,000. 25 मागणी झाली का? झाली. कशी? 15 पोतर. मागतात का? खाली काय आहे? कालवड आहे. कालवड आहे का? दूध 5 लिटर. मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. अशा पद्धतीची गाय आहे. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गाई तसेच एचएफ गायचे रेट जाणून घेतलेले आहेत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील. आज आपण एचएफ गायचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो. प्रत्येक गायच्या शेतकऱ्यांच्या रेट जाणून घेणार आहोत. आता वारीला लोक गेल्यामुळे मित्रांनो बाजारातील रेट थोडेसे घसरलेले आहेत. तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर एवढाच महिना चान्स आहे. रेट वाढण्याची शक्यता आहे पुढील महिन्यात. मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या गायी आहेत. आपण त्यांच्याकडून रेट जाणून घेऊ. काय किंमत सांगितली मामा? किंमत काय सांगितली? टोपीवाला सांग. किंमत नाही सांगता येत का? 55,000 सांगितली का? मागणी झाली का? कशी झाली? मागतात का? बाजार आहे का पोरखेळे? व्यवस्थित सांगा काहीतरी. काय किंमत सांगितली मला? सांगितले 30,000. 30,000 मागितली का? नाही चालला येतं देव. कशी मागणी झाली? मागणी मागितलं 20-25 ला चाललं. मागतात ना? नंबर सांगा. 97 64 64 90 95. मित्रांनो शेतकऱ्यांची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. जय श्रीराम तात्या. जय श्रीराम. काय सांगितली किंमत? गायची सांगितले 60,000 रुपये. 60,000 सांगितली का? फायनल काय होईल? 55 ला. दुधाची काय क्षमता? दुधाला 22 लिटर. 22 लिटर पक्की आहे का? हो. नक्की. बोलीत राव बोलीत. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर सांगा. 90 21 हम्म 24 29 60. पाहता मित्रांनो अशी मोठ्या मापाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. सध्या दूध किती आहे म्हणले? 22 लिटर. दोन टायमाला. 2 टायमाला 22 लिटर, एका टायमाला 11 लिटर आहे सध्या. हो 11. ओके. काय किंमत सांगितली? काय किंमत सांगितली गायची? 50,000 फायनल काय होईल? होईल थोडेफार इकडे तिकडं. मागणी झाली का? झाली ना. ऐका काय किंमत सांगितली? 50,000 रुपये 50,000. मागणी झाली का? झाली. कशी झाली? 45. 45 ला माहिती ही गाय. दुधाची काय क्षमता आहे? 22 लिटर. 22 लिटर दूध आहे. 15 दिवस झाले गेलेली. पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे. किती येते? दुसऱ्यांदा खाली झाली का? नंबर सांगा. 92 73 हा. 30 40 72. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय आणि 22 लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. त्या गायचं सांगा पहिले. सांगितले तिथे 50,000 50,000. मागणी झाली का? झाली. कशी झाली? 45,000. 45,000. दुधाची काय क्षमता आहे? दुधाची 16 लिटर. 16 लिटर दुधाची क्षमता आहे. हा. नंबर सांगा. 92 73 30 40 72. तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल खरेदी करा. काशाचा आकार पाहून घ्या. 35,000 सांग. मागणी झाली? हा मागतात 25,000. 25 ला मागतात. दुधाची काय क्षमता आहे त्याची? दूध 17 लिटर देते गेल्यावर 17-18. आता किती दिवस बाकी आहेत? 4 महिन्याची तपसून आहे. असे का? 8 लिटर दूध आहे. ओके. नंबर सांगा.
74 99 099 हा 870. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिलाय, साईदा तिदाजी बघूच नका. खरेदी करू शकता. शेतकऱ्यांची गाय आहे. काय किंमत सांगितली मालक? 10,000 मागणी झाली का? झाली. कितीला मागत आहेत? 7ला. 7ला मागतात. किती दिवसाच गाभण आहे? खाली या. खाली आहे का? नंबर सांगा. 97 30 11 46 11. फायनल केवढ्याला द्यायची? 7ला. द्यायचीच. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. दूध किती आहे सध्या? 4 लिटर. 4 लिटर दूध आहे. काय किंमत सांगली मालक? सांगली 40,000. मागणी झाली का? हा झाली ना. कशी झाली? 35. मागतात का? हा. फोन नंबर सांगा. 90 11 50 36 41. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. किती दिवस बाकी आहेत? तिला का? तिला 2 महिने टाइम. 2 महिने टाइम आहे. ओके. काय सांगितली किंमत? 80,000 80,000. मागणी झाली का? मागणी मागणी झाली. कितीला मागितली? 75ला माहिती. मागली. दुधाला किती आहे? तुझा पहिला रोय. पाहिलं रे का? मित्रांनो अशा गाय खरेदी करायची असतील तर राष्ट्रीय बाजारात खूप प्रमाणात उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करा. केवढ्याला गाय? 40,000ला फक्त 15 लिटर दूध. एका टायमाला का? 2 टायमाचं. 2 टायमाच आम्हाला वाटलं एका टायमाला 15 लिटर मध्ये कॅन्डच घेऊन जायचं नवीन. नाही काय ना? आणि वसा वसा खातोय. असं होय. काय होईल फायनल मालक? देऊ 30 पतवर. हा 30 पतवर देऊ. 40 सांगतोय. 40-30 पर्यंत येत आहे. हा. नंबर सांगा. 78 23 09 34 00. मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे. म्हातारा बिघडलंय ती. काय सांगितली किंमत मालक? 55,000 फायनल काय होईल? 50ला मागणी झाली का? झाली. 45 मागणी झाली. दुधाची काय क्षमता आहे? पहिला रोय. पहिला रोज आहे का? पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे कालवडे खरेदी करायचे असेल तर बाजारात या आणि खरेदी करा. नंबर सांगा. 98 34 93 34 200 546. मित्रांनो गाय बघा, गायची क्वालिटी बघा. पहिला रोज गाय आहे. ओढून दाखवतो तुम्हाला. काशीचा आकार बघा आणि गाय खरेदी करा. पाहता. या अशा प्रकारची गाय आहे. मामा किंमत काय होईल? काय सांग गडी नाही. पुढे आपा कुठे? काय किंमत सांगितली? 70,000 सांगितले. 70,000. फायनल काय होईल? फायनल 70 होईल. फायनल मागणी झाली का? मागणी चालले अजून. कशी झाली? 60-65 पण चालले. दुधाची काय क्षमता आहे? दुधाची काय क्षमता आहे? 25 लिटर. 25 लिटरची खात्री देत आहे. हा. नंबर सांगा. पाहता मित्रांनो हे बाजारात जनावर इकायला आणलीत आणि हे गवत जास्त असल्यामुळे बाजारात त्याने चारायला चालू केले. पाहता गायांना म्हणजे विकायचे काय यांना दोन्ही. हा या अशा पद्धतीने यांनी विकायला आणल्यात आणि गवत असल्यामुळे चारायला सुरुवात केली. यांची विक्री आज राहिली. कितीला घेतली मालक? 55ला. 55ला घेतली का? पाहता मित्रांनो 55,000ला गाय विक्री झालेली. तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात. पाहता काय किंमत सांगितली मालक त्याची? 45 सांगितली. फायनल काय होईल? फायनल ते होतील की 40. मागणी झाली? झाली. कशी झाली? 35 36. शेतकरी व्यापारी? शेतकरी. नंबर सांग. 74 99 72 35 24. मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या नंबर द्या. आता नंबर दिलेत आणि गाय विक्री झाली तरी त्यांना फोन जातील. त्यामुळे फक्त 2-3 दिवसच त्यांना कॉन्टॅक्ट करा. नंतर कॉन्टॅक्ट करू नका. काय म्हणले फायनल? फायनल 40. पहिलं 35,000 सांगितले. फायनल काय होईल? 30,000. मागणी कशी झाली? आम्हाला 24-500ला मागतात गाय. मागतात का? दूध किती आहे सध्या? आता 14 लिटर दूध आहे. किती महिने गाभण आहे? गाभण नाही दुधावर आहे. दुधावर आहे. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर सांगा. 90 75 53 94 26. मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. जा रे. मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये गायी
चालली आता आणि ही सुद्धा धाराशिवला चालली, पण यांनी खरेदी केलेल्या गायी इथल्या कशा काय दराने खरेदी केल्यात? पलीकडली गेले 25,000ला. हा अलीकडली अलीकडली केली 21,000ला. 21,000ला आणि हिच ही केली 41ला. 41ला. पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आज काष्टी बाजारात खरेदीचे आहेत. तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात या आणि अशा प्रकारचे जनावरे खरेदी करा. हे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आहेत, यांनी या गायी खरेदी केलेल्या आहेत. विक्रीसाठी घेतल्यात का खरेदीला? पाहताय हे धाराशिव जिल्ह्यातील व्यापारी आहेत, आपल्याकडून जनावरे खरेदी करतात आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये विक्री करतात. पाहताय या अशा पद्धतीच्या गायी आहेत. खरेदी करायच्या असतील तुम्हाला तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात. खूप मोठ्या प्रमाणात गायी विक्रीसाठी येतात. त्याची तिची 40,000 रुपये. पारखी 40,000. किती महिन्याची गाभण आहे? ती खालीचे गाभण नाही. खाली आहे ना? दूध किती आहे सध्या? हा दूध किती आहे? दूध 13-14 लिटर आहे ना. 13-14 लिटर दूध आहे. हा फायनल काय होईल? हा फायनल किंमत काय? 35 आत नाही. ओके नंबर सांगा. 95 61 35 47. मित्रांनो शेतकऱ्यांची गाई आहे, कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. तिची किंमत 35,000. 35,000. फायनल काय होईल? फायनल 30-32,000 पर्यंत होईल. दुधाची काय क्षमता आहे? 14 लिटर दूध आहे. एक टायमाला का दोन दोन्ही टाइम? टाइम एका टाइम दोन्ही टाइमच. दोन्ही टायमाच. पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाई आहे, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. नंबर सांगा मामा. 95 61 हा 35 89 47. ओके मामा. ही 65,000. मागणी झाली? मागणी झाली की कशी झाली? 53-54,000 केवढ्याला द्यायची फायनल? फायनल झाल्यात आम्ही तिचं 60,000 रुपये. 60,000 रुपये. नंबर सांगा. 99 23 62 55 39. शेतकऱ्यांची गाई आहे, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली एवढ्या? 25,000. हिचं 25 मागणी झाली का? नाही झालं. कशी झाली? 20 पर्यंत. हा 20 पर्यंत मागतात का? नंबर सांगा. 80 10 38 72 82. किती दिवस गाभण आहे? गाभण नाही. खाली आहे का? काय किंमत सांगितली मला? 60,000 सांगितले. 60,000 सांगितले. मागणी झाली का? मागणी 30,000 30-35,000 मागणी. 30-35 ला मागतात. हो. अवघड झाली कंडिशन शेतकरी. लय अवघड कंडिशन. हा? हो. मित्रांनो, लय काय अवघड खरेदी? condition. नंबर सांगा मालक. या 98 23 28 92 13. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. म्हणले हिचं हिचे 65,000 रुपये. 65,000. दुधाची काय क्षमता आहे? दूध 10 लिटर चालू आहे. खाली कालवड आहे. देशी गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. पाहता गायची क्वालिटी. काय होईल फायनल म्हणजे? 60 पर्यंत देऊ. दुधाची काय क्षमता आहे त्याची? 10 लिटर दूध चालू आहे. खाली कालवड आहे. 4 दात आहे गाय पण. 55,000. 55. दुधाची काय क्षमता आहे? दूध 10 लिटर चालू दूध आहे. 2 टायमाचे मिळून. खाली काय आहे? खाली खोंड आहे. खाली कोंड आहे का? पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काशीचा आकार पाहून घ्या. तीन 10 पिळायची. अरे भाई काय सांगितलं हिचं? हिचे 50,000 रुपये. फायनल काय होईल? 45,000 रुपये. दुधाची काय क्षमता? दूध 9 लिटर दूध येईल. 9 लिटर दूध आहे. 2 टायमाचे मिळून. हो. 6 दात कालवड आहे. खाली कालवड आहे. अशा पद्धतीने गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. रात्री आलेली काय 6 दात कालवड आहे. किमतीच कसं होईल? तिचे 70,000 सांगितलं. फायनल काय होईल? फायनलच आहे 70. मागणी मागते 60 पर्यंत मागत. 60 पर्यंत मागत होतं. पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे. नंबर सांगा. 89 75. त्या काळी साहेबांचं हिचे 70,000. फायनल काय होईल? 65,000 फायनल. दुधाची काय क्षमता आहे? 12 लिटर तिचे आता. 12 लिटर दूध आहे आता. हा. खाली काय आहे? हे आणतुले. आणतोले का? पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. नमस्कार मामा. नमस्ते. काय आहे? काय आज विकायला? मका गवत
घासे पलीकडं आम्हा पोरीला बाजारात घेऊन आले तुम्ही काय मार्केटची बाजार शिकवता का काय? नाही ती काय झालंय शिक्षण सम्राट हा यांनी मुलींच्या पाळी आणलेली आहे. असो यार मुलांना पण मुलांची तर बेकारीच लावली. हा. मोफत शिक्षण असताना चंद्रकांत दादा पाटलांनी मोफत शिक्षणाचा GR काढून सकट शिक्षण सम्राट ही मुलींना मोफत शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. असं आहे का? हो. काय नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे? नेमकं प्रॉब्लेम असा झाला आहे की 2023 ला चंद्रकांत दादा पाटलांनी मुलींना मोफत शिक्षणाचा GR काढून सकट आपल्या शिक्षण सम्राट हा ही खाली फॉलो करत नाहीये. हा मग कोणत्या संस्थेने तुमची अडवणूक केली काय? संस्थेने अडवणूक केलेली नाहीये पण देत नाहीये. कोणत्या संस्थेत तुम्ही ऍडमिशन मागितलं का? मागितलेले आहे पण ती म्हणतात बघू अजून जे पैसे नाही टाकलं शासनाने. कोणती संस्था आहे ते नाव तर सांगा ना. म्हणजे आपल्या परिसरातली संस्था आहे का ती? हो खाजगी आपल्या संस्था आहे ना? आपल्या परिसरातली संस्था आहे. चल आता मित्रांनो आता काय झाले मुलीच्या शिक्षणाला शासन भर देते फक्त ते कागदपत्रे आहे आणि वैयक्तिक त्याचा फॉलोअप कोणी घेत नाही आणि शेतकरी कुटुंबाच्या मुलींना अशा अडचणी येतात. तर मुलांचं कसं असतं मित्रांनो काहीतरी व्यवसाय करू शकतात मुलं पण मुली व्यवसायामध्ये उतरू शकत नाही सध्या तरी परिस्थिती अभावी किंवा काही अडचणीमुळे. पाहताय ही आमच्या मित्रांची मुलगी आहे. काय अडचण आली द्या ना माईक द्या ना. आमच्या मित्रांची मुलगी आहे आणि तिची काय अडचण आहे जाणून घ्या. आपल्या चॅनल मार्फत फक्त जनावरांचेच बाजार दाखवले जात नाहीत मित्रांनो पण अडचणी सुद्धा दाखवले जातात. शेतकऱ्यांना काय अडचणी येतात. दिदी काय अडचण आली शिक्षणाला तुझ्या? स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे पण मुलींना शिक्षण मोफत असून सुद्धा दिलं जात नाहीये. संस्थेत अडवणूक होत्यात मित्रांनो. आहे आपण काष्टी परिसरात म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आम्ही आहोत आणि हे शिरूर तालुक्यात आहेत आणि शिरूर तालुक्याचे मंत्री महोदय फुकट शिक्षणाचा आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांना सांगितलं जातं की शिक्षण मोफत आहे शिक्षण मोफत आहे. तसं काही नाहीये फक्त कागदपत्रे आहे मित्रांनो. तुम्ही स्वतःच्या मुलींना कुठे ऍडमिशन द्यायची असेल तर स्वतः जाऊन चौकशी करू शकता. शासनाचे कशा प्रकारचे GR आहेत कागदपत्रे GR असतात. तर तुमची म्हणणं आम्ही नक्कीच आपल्या चॅनल मार्फत मांडू. त्याबद्दल तुम्ही थोडीशी पुढे येऊन माहिती दिल्याबद्दल धाडशी वृत्तीला तुमच्या सलाम करतो आम्ही परत एकदा आणि धन्यवाद. थँक्यू.